श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 17 मे पासून या 3 राशींना शनी करोडपती बनवेल. नक्षत्र बदल ठरणार गेम चेंजर. अखेर प्रचंड पैसा, प्रमोशन आणि यश मिळणार. वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीला सर्वात शक्तिशाली आणि महत्त्वाच्या ग्रहांपैकी एक मानले जाते. शनी हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह मानला जातो. तो एका राशीत सुमारे 2.5 वर्ष राहतो. शनी राशी बदलासोबत वेळोवेळी नक्षत्र बदलही करतो. सध्या शनी मीन राशीत आणि उत्तरा भाद्रपद नक्षत्रात विराजमान आहे. पण येत्या 17 मे रोजी तो नक्षत्र बदल करून बुधाच्या रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रात राहून शनी 12 राशींच्या जीवनावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करू शकतो. मात्र या 3 राशींच्या विशेष लाभ मिळू शकतो. हे विश्लेषण चंद्र राशीच्या आधारावर करण्यात आले आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी 17 मे रोजी दुपारी 3:39 रेवती नक्षत्रात प्रवेश करेल. त्यानंतर 9 ऑक्टोबरपर्यंत तो याच नक्षत्रात राहील आणि मग पुन्हा उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. आकाशातील 27 नक्षत्रांमध्ये रेवती हे शेवटचे नक्षत्र मानले जाते. हे नक्षत्र अत्यंत शुभ, शांत आणि समृद्धी देणारे मानले जाते. या नक्षत्राचा स्वामी बुध आहे. रेवती नक्षत्र शुभ नक्षत्रांपैकी एक मानले जाते. या नक्षत्रात शिक्षणाची सुरुवात, विवाह, गृहप्रवेश आणि प्रवास यासारखी कामे करणे लाभदायक मानले जाते. त्यामुळे शनीच्या या नक्षत्र प्रवेशामुळे 3 राशींच्या लोकांना समृद्धी, भाग्य, मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते. चला जाणून घेऊया शनीच्या रेवती नक्षत्रात प्रवेशामुळे कोणत्या 3 राशींना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी शनीचा रेवती नक्षत्रातील प्रवेश अनेक बाबतीत फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या 12व्या भावात शनी विराजमान असेल, त्यामुळे नोकरी आणि व्यवसायात विशेष लाभ मिळू शकतो. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना या काळात यश मिळू शकते. तुमच्या आयुष्यात एखादा मोठा बदल होऊ शकतो. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तसेच आयात निर्यात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. मात्र आरोग्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. या व्यक्तींमध्ये उपजतच कमालीचा आत्मविश्वास, प्रचंड ऊर्जा आणि नेतृत्व गुण ठासून भरलेले असतात. या लोकांवर निसर्गाची आणि देवांची इतकी अथांग कृपा असते की जेव्हा जेव्हा यांच्यावर अचानक मोठे संकट येते तेव्हा कोणती तरी अदृश्य शक्ती मदतीला धावून येते. कोणत्याही क्षेत्रात हे लोक पाऊल ठेवतात तिथे अव्वल स्थान गाठतात. त्यांच्या प्रगतीचा मार्ग रोखणे कोणालाही शक्य होत नाही, कारण त्यांची मानसिक आणि आत्मिक शक्ती इतकी मजबूत असते की कोणाचेही कारस्थान यांच्यासमोर टिकत नाही. या लोकांच्या पाठीशी ईश्वरी अधिष्ठान आणि पूर्वपुण्याईचे पाठबळ खूप मोठे असते. संकटाची चाहूल यांना त्यांच्या तीक्ष्ण अंतर्ज्ञानामुळे खूप आधीच लागते, ज्यामुळे ते मोठ्या आर्थिक किंवा कौटुंबिक अपघातातून अगदी शेवटच्या क्षणी बालबाल वाचतात. गुरुदेवांच्या कृपेमुळे या लोकांना समाजात अपार मान सन्मान मिळतो आणि कोणतीही नकारात्मक शक्ती किंवा वाईट प्रवृत्तीचा व्यक्ती यांच्या यशाचा रथ रोखू शकत नाहीत. 17 मे 2026 नंतर मेष राशीच्या जातकांसाठी ग्रहांची स्थिती अत्यंत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारी ठरणार आहे. 17 मे रोजी कर्माचा कारक शनी ग्रह बुध नक्षत्रात प्रवेश करेल, तर 18 मे रोजी शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल. या मोठ्या ग्रह बदलांमुळे तुमच्या करिअर, आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात महत्त्वाचे उतार चढाव पाहायला मिळतील. 17 मे नंतर तुमचा संवाद कौशल्याच्या जोरावर तुम्ही नवीन कंत्राट आणि व्यावसायिक करार यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल.
कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. 11 मे रोजी झालेला मंगळाचा मेष राशीत प्रवेश तुम्हाला प्रलंबित राहिलेले व्यवसाय किंवा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रचंड धैर्य आणि ऊर्जा देईल. शनी तुमच्या 12व्या भावात असल्याने थोड्या प्रमाणात अनावश्यक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये कोणतीही घाई करू नका, अन्यथा नुकसान सोसावे लागू शकते. 20 मे रोजी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करत असल्याने नवीन कल्पनांच्या माध्यमातून उत्पन्नाचे साधन शोधण्यात यश येईल. 18 मे रोजी शुक्राचे कर्क राशीतील संक्रमण तुमच्या कुटुंबात सुख शांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण करेल. राहत्या घराच्या जागेबाबत किंवा मालमत्तेबाबत तुम्ही या काळात काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. 20 मे नंतर तुमचे सामाजिक वर्तुळ अधिक सक्रिय होईल आणि जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. शनीच्या 12व्या भावातील भ्रमणामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. ज्यांना आधीपासूनच हृदयविकार, झोपेची समस्या किंवा पायांचे त्रास आहेत त्यांनी नियमित वैद्यकीय सल्ला घ्यावा. तणावापासून दूर राहण्यासाठी दैनंदिन जीवनात योगासने आणि प्राणायामाचा समावेश करा. 17 मे नंतर मेष राशीच्या जातकांसाठी विवाह आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने अत्यंत संमिश्र आणि महत्त्वाचा काळ सुरू होत आहे. 18 मे रोजी होणारे शुक्राचे कर्क राशीतील संक्रमण आणि 11 मे पासून मंगळाचे मेष राशीतील भ्रमण तुमच्या नातेसंबंधांवर थेट प्रभाव पाडणार आहे. 18 मे रोजी शुक्र सुख आणि कौटुंबिक भावात येत असल्याने विवाह जमण्याचे योग निर्माण होत आहे. चांगल्या कुटुंबातून विवाहाचे प्रस्ताव येतील. 20 मे नंतर सूर्याच्या अनुकूलतेमुळे विवाहाच्या बोलण्यांना गती मिळेल आणि कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा पाठिंबा मिळेल. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर कुटुंबासमोर आपली बाजू मांडण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. 17 मे नंतरच्या काळात येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन लाल रंगाची मिठाई अर्पण करा आणि ती प्रसाद म्हणून वाटून द्या. सूर्य तुमच्या तृतीय भावात जात असल्याने तुमच्या बौद्धिक क्षमतेच्या आणि नवीन कल्पनांच्या जोरावर उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. 18 मे रोजी शुक्राचे राशी परिवर्तन होत असल्यामुळे भागीदारीच्या व्यवसायात किंवा कौटुंबिक व्यापारात चांगला आर्थिक नफा मिळण्याची शक्यता आहे. शनीच्या विशेष स्थितीमुळे जे लोक आयात निर्यात किंवा परदेशी कंपन्यांशी जोडलेले आहेत त्यांना आर्थिक लाभ होईल. शेअर बाजार, लॉटरी किंवा सट्टा बाजारात या काळात मोठी गुंतवणूक करणे टाळा. जर गुंतवणूक करायची असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन जमीन किंवा सुरक्षित योजनांमध्ये दीर्घकाळासाठी पैसे गुंतवणे फायदेशीर ठरेल. शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवांची पूजा करणे आणि काळे तीळ, उडीद डाळ तसेच मोहरीच्या तेलाचे दान करणे शुभ फळ वाढवणारे ठरते. धार्मिक श्रद्धा असणाऱ्या लोकांसाठी हा दिवस केवळ आध्यात्मिक प्रगतीची संधी नसून ज्योतिषाच्या दृष्टीनेही या राशींच्या जीवनात नवीन आशा आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा मानला जातो. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ सामाजिक संबंध मजबूत करणारा ठरू शकतो. मित्रपरिवार वाढण्याची शक्यता असून संवाद कौशल्यामुळे कामाच्या ठिकाणी फायदा मिळू शकतो. नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि त्यातून करिअरमध्ये मदत मिळण्याची शक्यता आहे. शुक्र गोचराच्या काळात मेष राशीच्या लोकांची क्रिएटिव्हिटी आणि आत्मविश्वास वाढेल. तुमचं व्यक्तिमत्व लोकांना आकर्षित करेल. तुम्ही आनंदात वेळ घालवाल. फिरणं, भटकणं वाढेल. विशेषतः मीडिया, लेखन आणि फॅशन क्षेत्राशी संबंधित लोकांना मोठा फायदा होईल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. नवीन लोक भेटतील. अविवाहितांचे लग्न जुळेल. मनासारखा जोडीदार मिळेल. मेष राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात भौतिक सुख प्राप्त होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. या काळात
समाजात मान सन्मान पद प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्हाला चांगला परतावा मिळेल. दीर्घकाळ चाललेले मालमत्तेचे वाद संपुष्टात येतील. हा निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो. तुम्हाला नवीन घर, जमीन किंवा इतर मालमत्ता खरेदी करण्याची संधी देखील मिळू शकते. घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहील. तुम्ही आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मुक्त होऊ शकाल. जीवनात चालू राहणाऱ्या या वादाचा शेवट होईल. मेष राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. चंद्र तुमच्याच राशीत प्रवेश करत असल्याने आत्मविश्वास वाढेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील आणि कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. या जबाबदाऱ्या भविष्यात आर्थिक प्रगतीचे मार्ग खुले करू शकतात. महालक्ष्मी राजयोगामुळे मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. उत्पन्नाचे अनेक नवीन मार्ग तयार होऊ शकतात. प्रोफेशनल आयुष्यातही चांगली प्रगती दिसू शकते. नवीन जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे तुमची ओळख आणि पद मजबूत होईल. पुढे जाण्याचे अनेक मार्गही खुलतील. व्यवसाय करणाऱ्या मेष राशीच्या लोकांनाही फायदा होईल. महालक्ष्मी राजयोग हा पैसा आणि सुखाशी संबंधित मानला जातो, पण या काळात काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. मेहनतीत कमी पडू नका. तसेच अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. महालक्ष्मी राजयोगात अनेक नवीन संधी मिळू शकतात, पण कोणत्याही गोष्टीत घाई करू नका. या काळात विचारपूर्वक घेतलेला निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मेष राशीच्या व्यक्तींना गुरूचे गोचराचा शुभ प्रभाव पाहायला मिळेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. हा योग मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत फलदायी ठरू शकतो. तुमच्यामध्ये धैर्य आणि आत्मविश्वासाची नवी भावना निर्माण होईल. तुमच्या प्रयत्नांमुळे रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होऊ शकतात. तुमच्या कारकिर्दीत एक महत्त्वपूर्ण वळण येऊ शकते. जे नोकरी बदलू इच्छितात त्यांनाही चांगले यश मिळू शकते. त्यांच्या कामात आणि व्यवसायात पैशाचा ओघ वाढेल आणि नफ्याचे प्रमाणही वाढेल. वाढत्या उत्पन्नामुळे जीवनातील सुखसोयी वाढतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात यश मिळेल आणि कौटुंबिक पाठिंबाही मिळेल. दुसरी भाग्यवान रास आहे तुळ राशी. तुळ राशीसाठी शनीचा रेवती नक्षत्रातील प्रवेश अनेक बाबतीत खास ठरू शकतो. या राशीच्या 6व्या भावात शनी गोचर करेल. तसेच भाग्याचा स्वामी बुधाच्या नक्षत्रात शनी असणार आहे. त्यामुळे अनेक कामामध्ये यश मिळू शकते. 17 मे 2026 नंतर तुळ राशीच्या जातकांसाठी वैयक्तिक प्रगती, करिअरमधील मोठे यश आणि आत्मविश्वासात वाढ करणारा अत्यंत शुभ काळ सुरू होत आहे. 18 मे रोजी तुमच्या राशीचा स्वामी शुक्र कर्क राशीत म्हणजे तुमच्या दशम करिअर भावात प्रवेश करेल, तर मंगळ तुमच्या 8व्या भावात भ्रमण करेल. या महत्त्वाच्या ग्रह बदलांमुळे तुमच्या आयुष्याला नवीन दिशा मिळेल. 18 मे रोजी शुक्राचे दशम भावात होणारे संक्रमण तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे आणि व्यवस्थापनाचे प्रचंड सहकार्य मिळवून देईल. तुम्ही त्यांचे आवडते बनाल. भागीदारीच्या व्यवसायात गुंतवणूक आणि नवीन करार यशस्वी होतील, ज्यामुळे व्यवसायाचा विस्तार होईल. 18 मे नंतर मंगळ तुमच्या 8व्या भावात येत असल्याने तुम्हाला उत्पन्नात वाढ मिळवण्यासाठी नवीन ऊर्जा लाभेल. पगारवाढीचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. या काळात अचानक किंवा नियोजित खर्च जसे की फॅमिली ट्रिप किंवा खरेदी वाढतील. पैशांचे नियोजन योग्य प्रकारे करा. राहू 5व्या भावात असल्याने लॉटरी, सट्टा किंवा कोणत्याही बेकायदेशीर आवाजावी परतावा देणाऱ्या योजनांमध्ये पैसे गुंतवणे टाळा, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. अविवाहित जातकांना कामाच्या ठिकाणी किंवा व्यावसायिक कार्यक्रमांमध्ये आपला जोडीदार मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. मेच्या 3ऱ्या आठवड्यात जोडीदाराकडून असलेल्या अति अपेक्षांमुळे थोडे मतभेद होऊ शकतात. मेसेजवरून भांडण्याऐवजी समोरासमोर बसून संवाद साधा. 17 मे 2026 नंतर
तूळ राशीच्या जातकांसाठी विवाह आणि प्रेम संबंधाच्या दृष्टीने अत्यंत रंजक आणि अनुकूल बदल घडवणारा काळ असेल. 18 मे रोजी तुमच्या राशीचा स्वामी शुक्र तुमच्या दशम म्हणजे कर्मभावात प्रवेश करेल, तर राहू 5व्या भावात आणि केतू 11व्या भावात सक्रिय राहील. 18 मे रोजी शुक्राचे दशम भावात होणारे संक्रमण असे संकेत देते की अविवाहित जातकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी, ऑफिसमध्ये किंवा व्यावसायिक वर्तुळात नवीन विवाह जोडीदार मिळण्याची दाट शक्यता आहे. विवाहासाठी योग्य जोडीदाराचा शोध घेणाऱ्या जातकांचे प्रयत्न यशस्वी होतील. कुटुंबांच्या संमतीने विवाहाच्या बोलण्यांना गती मिळेल. 5व्या भावातील राहूमुळे प्रेम संबंधांमध्ये आकर्षण वाढेल, परंतु कुटुंबाला विवाहासाठी पटवून देण्यासाठी तुम्हाला महिन्याच्या शेवटपर्यंत वाट पाहावी लागेल. कोणताही वाद वाढल्यास मेसेज किंवा फोनवर भांडण्याऐवजी समोरासमोर बसून शांतपणे संवाद साधा. यामुळे गैरसमज लवकर दूर होतील. महिन्याच्या शेवटी जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी किंवा फॅमिली ट्रिपला जाण्याचे योग येतील, ज्यामुळे नात्यात जवळीक वाढेल. जर नवीन नाते सुरू होत असेल तर समोरच्या व्यक्तीची पूर्ण पार्श्वभूमी तपासून घ्या. रागाच्या भारात जोडीदाराला दुखावणारे शब्द बोलणे टाळा. दर शुक्रवारी मंदिरात जाऊन माता लक्ष्मीला पांढरे फूल किंवा सुवासिक अत्तर अर्पण करा. विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी गुरुवारी कपाळावर केशर किंवा हळदीचा टिळा लावा. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. वरिष्ठ अधिकारी आनंदी होऊन तुम्हाला बढती देऊ शकतात. कामानिमित्त अनेक प्रवास करावे लागू शकतात, यामुळे भविष्यात चांगला फायदा मिळू शकतो. व्यवसायातही लाभ होऊ शकतो. तुमच्या व्यवसायाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. परदेशाशी संबंधित कामांमध्ये यश मिळू शकते. तूळ राशीच्या लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात उत्पन्न वाढू शकते. तसेच मनासारखी जमीन, घर किंवा इतर मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळू शकते. घरातील वातावरण सकारात्मक राहील आणि कुटुंबात सुख शांती टिकून राहील. तूळ राशीच्या लोकांना हा काळ करिअरमध्ये मोठी प्रगती देणारा ठरेल. उच्च पद मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. पगारवाढ होण्याची शक्यता आहे. नवीन ओळखी आणि संपर्क वाढतील. व्यवसायात वेग राहील. भविष्यात चांगले दिवस येतील. या राशीच्या लोकांसाठी हा काळ नशिबाची साथ देणारा ठरू शकतो, अशी चर्चा आहे. प्रवासाचे योग जुळून येऊ शकतात. आत्मविश्वास वाढू शकतो. काही लोकांना अचानक चांगल्या संधी मिळू शकतात. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मानसन्मान, पदप्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल. मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. या काळात करिअरमध्ये यश मिळेल. तसेच पदोन्नतीही मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. कामाच्या ठिकाणी वारंवार येणाऱ्या अडचणी कमी होतील आणि प्रत्येक समस्येचे समाधान मिळेल. या काळात विरोधकही तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकणार नाहीत. घरातील वातावरणही शनी जयंतीच्या आसपास आनंदी आणि शांत राहील. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. ज्या यशाची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत आहात ते मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन नोकरी, नवीन व्यवसाय किंवा नवीन काम सुरू करण्यासाठी देखील हा चांगला काळ आहे. या काळात विरोधक आणि प्रतिस्पर्धी कमकुवत होऊ शकतात. तुमच्या विरोधात कट रचणाऱ्यांसाठी हा काळ चांगला नाही. नातेवाईक आणि मित्रांच्या मदतीने तुमची महत्त्वाची कामे पूर्ण होतील. या काळात तूळ राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात आणि अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. या काळात तुमचा स्वभाव संतुलित होईल आणि तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळवाल. महत्त्वाचे निर्णय घेण्याची तुमची क्षमता वाढेल आणि तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
तुमच्या नातेसंबंधांमध्येही गोडवा येऊ शकतो. हा काळ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. या राशीसाठी हा काळ अनपेक्षित लाभ देणारा ठरू शकतो. थकलेली किंवा अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर मान सन्मान वाढेल आणि गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. आर्थिक स्थितीत स्थिरता येण्याचे संकेत दिसतात. तुळ राशीसाठी हा राजयोग दिलासा देणारा ठरू शकतो. या काळात आयुष्यात स्थिरता येण्याचे योग आहेत. पैशाशी संबंधित अडचणी ज्या आतापर्यंत त्रास देत होत्या त्या हळूहळू कमी होऊ शकतात. काही लोकांना जुन्या कर्जातून आराम मिळू शकतो. घराशी संबंधित चिंता कमी होईल. जर तुम्ही तुळ राशीचे असाल आणि बऱ्याच दिवसांपासून गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या राजयोगात गुंतवणूक करू शकता, कारण फायदा होण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीशी संबंधित बाबींमध्येही फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना या काळात चांगल्या संधी मिळतील. गुरुचे हे गोचर तुळ राशीच्या व्यक्तींवर अत्यंत अनुकूल प्रभाव पडेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंद येईल. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील. परदेश जाण्याचे योग आहेत. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होईल. अडकलेली कामं पूर्ण होतील. तुळ राशीसाठी जूनपासून तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदलांची सुरुवात होऊ शकते. करिअरमध्ये नवी संधी, नवीन लोकांची ओळखी आणि आर्थिक लाभाचे योग तयार होतील. विशेषतः ऑगस्ट ते ऑक्टोबर हा काळ नोकरी आणि व्यवसायासाठी अनुकूल राहू शकतो. काही अपूर्ण कामे पूर्ण होतील. प्रेमसंबंधांमध्ये जवळीक वाढेल, पण भावनिक निर्णय घाईत घेऊ नका. नोव्हेंबरनंतर खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरेल. या लोकांवर प्रत्यक्ष बजरंगबली आणि महादेवाची विशेष कृपा असते. कितीही भयंकर संकट समोर उभे ठाकले तरीही हे लोक योद्ध्यासारखे लढतात आणि त्या संकटांचा थरकाप उडून विजयी होतात. त्यांच्यातील निर्भयता आणि धाडसीमुळे शत्रू यांच्याशी वैर घेण्यापूर्वी 10 वेळा विचार करतो. संकटांचे डोंगर कोसळले तरी ढाल बनून देवाचा आशीर्वाद यांचे रक्षण करतो. 18 मे रोजी शुक्राचे दशम भावात होणारे संक्रमण नोकरी आणि व्यवसायात मोठा आर्थिक फायदा मिळवून देईल. नवीन व्यावसायिक करारांमुळे उत्पन्नात वाढ होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पगारवाढ, सॅलरी हाईक किंवा मोठी आर्थिक प्रोत्साहन रक्कम म्हणजेच इन्सेंटिव्ह मिळण्याचे उत्तम योग आहेत. 8व्या भावातील मंगळामुळे अचानक लाभाचे मार्ग मोकळे होऊ शकतात, जसे की वडिलोपार्जित संपत्ती किंवा जुनी रखडलेली थकबाकी मिळणे. 5व्या भावात राहू असल्याने लॉटरी, सट्टा बाजार किंवा जास्त परतावा देणाऱ्या संशयास्पद योजनांमध्ये पैसे गुंतवणे पूर्णपणे टाळा. यामध्ये मोठे नुकसान होऊ शकते. या काळात कोणालाही मोठी रक्कम हात उसने देऊ नका. ती परत मिळण्यात अडचणी येतील. दर शुक्रवारी देवी महालक्ष्मीची पूजा करून पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा खवा अर्पण करा. कोणत्याही गरजू व्यक्तीला किंवा मंदिरात सुवासिक अत्तर दान करा. आणि तिसरी भाग्यवान रास आहे मकर राशी. या राशीच्या लोकांसाठी शनीचा रेवती नक्षत्रातील प्रवेश लाभदायक ठरू शकतो. या राशीच्या 3ऱ्या भावात शनी विराजमान असेल, त्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळू शकते. 17 मे 2026 नंतर मकर राशीच्या जातकांसाठी मिश्र आणि संयमी राहण्याचा काळ असेल. मुख्य ग्रहांचा गोचर बदलामुळे काही क्षेत्रात प्रगती होईल, तर काही बाबतीत अधिक धैर्याने काम घ्यावे लागेल. कामाच्या ठिकाणी प्रलंबित कामे पूर्ण झाल्यामुळे मोठा मानसिक दिलासा मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामगिरीचे कौतुक करतील. व्यावसायिक प्रगतीसाठी पारदर्शकता आणि नैतिकता जपा. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ उत्तम आहे, पण निर्णय घेताना घाई करू नका. 29 मे पर्यंत बुध ग्रहाची स्थिती थोडी कमकुवत असल्याने संवादात स्पष्टता ठेवा. 29 मे नंतर व्यावसायिक अनुकूलता वाढेल. आर्थिक स्थिती एकंदरीत भक्कम राहील. 16 मे नंतर वडिलोपार्जित संपत्ती किंवा जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याचे योग आहेत. शेअर बाजार किंवा लॉटरीसारखा सट्टा बाजारातून फायदा होऊ शकतो.
पण इतरांच्या सल्ल्यांवर विसंबून रिअल इस्टेट किंवा मोठ्या जमिनीचे व्यवहार करणे टाळा. निधीच्या काही टंचाईमुळे कामात किरकोळ अडथळे येऊ शकतात, त्यामुळे आर्थिक नियोजनात सावधगिरी बाळगा. वैवाहिक जीवनात काहीसा मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो, परंतु जोडीदाराच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल. प्रेमसंबंधासाठी हा काळ अत्यंत अनुकूल असून अविवाहित जातकांना विवाहाचे चांगले प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. आळस सोडून स्वतःवरच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून काम केल्यास यश निश्चित मिळेल. मकर राशीच्या जातकांसाठी 17 मे 2026 नंतरचा काळ विवाहाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि अनुकूल राहणार आहे. गुरु आणि इतर ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे विवाह कार्यातील अडथळे दूर होतील. विवाह इच्छुकांसाठी हा काळ अतिशय उत्तम आहे. जून महिन्यापर्यंत विवाहाचे अतिशय योग्य आणि मनासारखे प्रस्ताव येतील. तुमच्या अपेक्षांना अनुरूप आणि सुसंस्कृत जोडीदार मिळण्याचे मजबूत योग बनत आहे. कुटुंबात विवाहाची बोलणी सुरू असल्यास 17 मे नंतर त्याला गती येईल आणि त्याची निश्चित होण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल आणि प्रेम विवाहास अडचण येत असेल तर ती दूर होईल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा पाठिंबा मिळण्याची शक्यता वाढेल. 29 मे नंतर नातेसंबंधात अधिक स्पष्टता आणि जवळीक निर्माण होईल. जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील. घाईघाईने किंवा कोणाच्या दबावाखाली येऊन विवाहाचा निर्णय घेऊ नका. स्थळाची योग्य चौकशी करूनच अंतिम निर्णय घ्या. पत्रिकेत मंगळ किंवा सूर्याच्या प्रभावामुळे कधीकधी स्वभावात चिडचिड होऊ शकते. विवाहाची बोलणी दरम्यान स्वतःच्या वाणीवर आणि रागावर नियंत्रण ठेवा. मकर राशीचा स्वामी शनी आहे आणि विवाहाचा कारकग्रह गुरु म्हणजे बृहस्पती आहे. त्यामुळे शनीला शांत ठेवणे आणि गुरुला बलवान करणे आवश्यक आहे. दर गुरुवारी केळीच्या झाडाला म्हणजे कदली वृक्ष जल अर्पण करा. तिथे शुद्ध तुपाचा दिवा लावून हळद कुंकू व्हा. या दिवशी स्वतः पिवळे कपडे परिधान करा. दररोज सकाळी अंघोळीच्या पाण्यात 1 चिमूटभर हळद टाकून स्नान करा. यामुळे गुरुग्रहाचा शुभ प्रभाव वाढतो. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि ओम शं शनीश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करा. मुलींसाठी विवाहाच्या वाटाघाटी यशस्वी होण्यासाठी आणि मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी 16 सोमवारचे व्रत करणे किंवा रोज शिवपार्वतीची एकत्र पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा, जसे की चण्याची डाळ, केळी, हळद किंवा पिवळे कापड मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला द्या. जेव्हा तुम्ही विवाहाच्या बोलणीसाठी किंवा मुलगा मुलगी पाहण्यासाठी जाल तेव्हा शक्यतो पिवळ्या किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करा. गडद काळे किंवा निळे कपडे घालणे टाळा. या काळात नवीन काम सुरू केल्यास चांगला फायदा मिळू शकतो, मात्र स्वतःवर आणि लक्झरी वस्तूंवर जास्त खर्च होऊ शकतो. त्यामुळे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मकर राशीसाठी हा गोचर आर्थिक फायदा देणारा ठरू शकतो, कारण जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. सध्या केलेले प्रयत्नही फायदेशीर ठरतील. नात्यांमधील गैरसमज दूर होतील आणि मानसिक ताण कमी होईल. तसेच घरातील वातावरण आधीपेक्षा अधिक चांगले आणि अनुकूल राहील. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलाकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. भाग्याची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुमचे जे काम बऱ्याच काळापासून रखडले होते ते आता यशस्वी होईल. तुम्हाला तुमच्या नोकरी आणि करिअरमध्ये सकारात्मक परिणाम मिळू शकतात. नवीन संधी मिळाल्याने तुमचा आत्मविश्वासही वाढेल. मालमत्तेसंबंधीच्या बाबींमध्ये नफा होण्याची ही शक्यता आहे. घर खरेदी, विक्री किंवा दुरुस्ती करण्याची तुमची योजना यशस्वी होऊ शकते. वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्नही साकार होऊ शकते. घरातील वृद्ध व्यक्ती आणि तुमच्या आईवडिलांचे आरोग्य लवकरच सुधारेल.
या राशीसाठी हा काळ संधीचा विस्तार करणार आहे. रखडलेले प्रकल्प पुन्हा गती घेतील आणि नवीन ओळखीमुळे आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील. सामाजिक नेटवर्क वाढल्याने भविष्यात मोठे फायदे मिळू शकतात. या सर्व योगांचा पार्श्वभूमीवर चंद्र मनाचा कारक असल्याने मानसिक शांती राखणे अत्यंत आवश्यक मानले जाते. आजच्या दिवशी भगवान शिवाचा अभिषेक करणे आणि मंत्रजाप करणे शुभ फलदायी ठरू शकते. गुरुप्रदोष व्रताच्या संयोगामुळे या सर्व शुभ प्रभावांची तीव्रता अधिक वाढते. महालक्ष्मी राजयोग मकर राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस घेऊन येऊ शकतो. आयुष्यात अनेक सकारात्मक बदल दिसतील. बऱ्याच दिवसांपासून अडकलेलं काम या काळात पूर्ण होऊ शकतं. नोकरीशी संबंधित काही अडचणी असतील तर त्या दूर होतील आणि परिस्थिती हळूहळू सुधारेल. घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहील. 17 ते 21 मे दरम्यान मकर राशीच्या लोकांना एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे इतर कामंही वेळेवर पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी परिस्थिती सुरळीत होईल. वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुम्हाला एखादी मोठी संधी मिळू शकते. अडकलेली कामंही पूर्ण होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ फायदेशीर ठरेल. या राजयोगात फायदेशीर डील्स फायनल होऊ शकते. करिअर आणि पैशाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जा. कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासह दूरचे प्रवास घडतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेम संबंध सुखमय होतील. मकर राशीसाठी या काळात तुम्ही स्थिरता आणि प्रगती अनुभवू शकता. जून जुलैमध्ये कामाचा ताण वाढेल, पण त्यातूनच मोठी संधी मिळू शकते. नवीन गुंतवणूक किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय फायदेशीर ठरू शकतात. सप्टेंबरनंतर आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल. काही लोकांना नोकरीत बदल किंवा नवीन शहरात जाण्याची संधी मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये प्रामाणिक संवाद आवश्यक राहील. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.